लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीचं जाळं सध्या अंथरलं जात आहे। शिलाई मशीन, पिठाची चक्की देण्याचं आमिष हे गोरगरीब महिलांना दाखवण्यात येत आहे आणि गोरगरीब महिलांना फसवण्याचा ठग सेनांचा हा धंदा सुरू आहे। पाहूया। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणुकीचं जाळं, शिलाई मशीन, पिठाची चक्की देण्याचं आमिष, गोरगरीब महिलांना फसवण्याचा ठग सेनांचा धंदा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फोन आला असेल तर सावधान। कुणीही तुम्हाला जास्तीचा लाभ मिळवून देण्याचा आमिष देत असेल तर सावधान। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महाराष्ट्रात ठग सेनांचा फसवण्याचा धंदा सुरू झालाय। लाभार्थ्यांना ठग सेनांचे फोन सुरू झालेत। लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना शिलाई मशीन आणि पिठाची चक्की देण्याचं आमिष दाखवलं जात आहे। त्याचे फॉर्म भरण्याकरता 800 ते 1,500 रुपयांची मागणी केली जाते। हिंगोली जिल्ह्यात अशा प्रकारे अनेक महिलांची फसवणूक झाली आहे। ते म्हणत होते की आम्हाला 800 रुपये पाठवा, नंतर तुम्हाला पिठाची गिरण आणि तुमची मशीन भेटून जाईल। नंतर आम्ही फोन पे त्याला 800 रुपये पाठवले। मग नंतर ते आम्ही त्याला कॉल करत होतो, ते म्हणत होता की तुम्ही 800 रुपये पाठवा, नाही तर आम्ही तुमची गिरणी विकून टाकू। त्यानं आमची फसवणूक केली। असंच नाही, असं त्यानं खूप महिलांना फसवलं। आपण 800 रुपये घेतले आणि ही फसवणूक कुठेतरी थांबवली पाहिजे। महिलांकरता अशा प्रकारची कोणतीच योजना आणली नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलंय। हिंगोलीतील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या महिलांना काही व्यक्तींकडून फोनद्वारे मेसेज दिला जात आहे की आपणाला शिलाई मशीन व पिठाची चक्की समाज कल्याण विभागाकडून प्राप्त होणार आहे। त्यासाठी आपण 800 ते 1000 रुपये अमाऊंट त्याच्या फोन पे अकाउंटवरती टाकाव्यात। परंतु अशा स्वरूपाची कोणतीही शिलाई मशीन अथवा पिठाच्या चक्कीची योजना यावर्षी समाज कल्याण विभागाने राबवलेली नाही आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत करण्याचं धोरण सरकारचं आहे, पण या योजनेच्या नावाखाली फसवणूक करण्याचा धंदा ग्रामीण महाराष्ट्रात सुरू झालाय। त्यामुळे कुणाचा फोन आला असेल तर त्याच्या जाळ्यात फसू नका। खात्री केल्याशिवाय कुणालाही पैसे देऊ नका। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।